मित्रांनो, शिक्षणासाठी मुली खूप मोठा त्याग करतात. मी सुद्धा अशाच गरिबीतून पुढं आलेला शिक्षक होतो. मलाही माझ्या शहरात काहीतरी करून दाखवायचं होतं. जी मुली गरीब आहेत, मुलं गरीब आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करून दाखवायचं होतं. म्हणून मी गावातच क्लास सुरू केला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जास्त बाहेर फी असल्यामुळे शिकता येत नव्हतं आणि त्यांची ही गरज ओळखून मी शहरामध्ये नोकरीला न जाता आपल्याच गावात ट्युशन क्लास सुरू केला. सुरुवातीला मलाही बऱ्याच अडचणी येत होत्या, कारण मी पण गरिबीतून आलेलो असल्यामुळं मोठं क्लास उभा करणं चॅलेंजिंग काम होतं. तरीही मी सुरुवातीच्या काही वर्षी स्ट्रगल केला आणि आता माझं सगळं काही चांगलं चाललं होतं. माझ्याकडे आमच्या गावातल्या खूप चांगल्या चांगल्या मुलं शिकायला येत होती. शिक्षणात मुलींचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी मुलांचे क्लास वेगळे आणि मुलींचे क्लास वेगळे केलेले होते. मुली जास्त प्रमाणात शिकायला यायच्या, तसं मुलं नव्हती. मुलं गावाकडची इतर कामे करून मग ट्युशनच्या शिकवणीसाठी यायचे. मी मात्र सगळ्यांना चांगलं समजून मन लावून शिकवायचो. त्यातून मला दर महिन्याला पैसेही मिळायचे. ते पैसे मी घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणखी काही वस्तू आणायच्यात का ते पाहायचो आणि मग माझा घर प्रपंच पण चालवायचो. अशातच दर महिन्याच्या 1 तारखेला आम्ही ट्युशनची फी गोळा करायचो. त्यातून एक मुलगी मागील 2 महिन्यापासून पैसे देण्यासाठी कमी पडत होती. तेव्हा तिला विचारलं की तू पैसे का देत नाहीस? तर ती म्हणाली, सर माझी अडचण आहे. मग मी म्हणालो, अडचण तर सर्वांची असते, पण क्लासची तर फी द्यायला पाहिजे ना. मग ती म्हणाली, सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. क्लास झाल्यावर मी तुम्हाला बोलते. मी म्हणालो ठीक आहे. त्या दिवशीचा क्लास संपला आणि ती मुलगी मला भेटायला आली. ती म्हणाली की माझे वडील दारू पितात आणि आईला पण मारहाण करतात. मला माझं घर सुधारायचं आहे म्हणून मी शिक्षणासाठी धडपड करते, पण माझ्या आईच्या कामाचा पगार खूप कमी येतो, त्यामुळे मला तुमची फी द्यायला जमत नाही आहे. मी तुमचं कोणतंही काम करायला तयार आहे, मला शिक्षणासाठी अडवू नका. तिची ही तळमळ बघून मला पण दया आली. पण सगळं काही फुकट भेटल्यावर त्याचं महत्त्व राहत नाही. यामुळे मी पण तिच्याकडून काहीतरी करून घ्यावं असं मला वाटलं. पण काय करून घ्यावं मी विचारात पडलो. तेव्हा ती म्हणाली, सर तुम्हाला जसं पाहिजे तसं करून घ्या, फक्त माझ्याकडे पैसे नाहीत आणि माझ्या पैशामुळे माझं शिक्षण बंद होईल असं काही करू नका. मी तुम्हाला सर्व काही बाकी करू द्यायला तयार आहे. मग काय, तिच्या बोलण्यानुसार मग आम्ही सर्व काही करत राहिलो.